तुमच्या नावावर 7/12 आहे, रजिस्ट्री पण झालेली आहे, तरीही जमीन ही तुमची नसू शकते। मी तुम्हाला इथे घाबरवत नाही, येथे कायद्याची सत्यता मी तुम्हाला सांगत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 3 गोष्टी मी क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही कधीही चुकीची जमीन खरेदी करणार नाहीत। मी गेल्या अनेक वर्षापासून लँड डील असेल, तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील, तसेच लीगल प्रोसेस मध्ये काम करत आहे। प्रत्येक महिन्याला अशा केसेस येतात जेथे डॉक्युमेंट्स परफेक्ट असतात, पण ओनरशिप वीक असते। म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला रियल डिफरन्स सांगणार आहे, जो बहुतेक लोकांना माहीतच नसतो। जमीन घेताना लोक काय करतात, ते 7/12 पाहतात। 7/12 नाव दिसलं की विश्वास ठेवतात, तसेच रजिस्ट्रेशन पाहतात। दस्त हा नोंदणी आहे, त्याच्यावर स्टॅम्प दिसत आहे, असं आढळून आलं की ते डील फायनल करतात। पण इथेच ते मोठी चूक करतात, कारण 7/12 हा फक्त सरकारी नोंद आहे आणि रजिस्ट्रेशन म्हणजेच झालेल्या व्यवहाराची नोंद, पण मालकी ही वेगळीच गोष्ट आहे। त्यामुळेच डबल सेल असेल, तसेच कोर्ट केस असेल, तसेच वारसांचे दावे असतील, हे सगळं नंतर समोर येतं, पण त्यावेळी उशीर हा झालेला असतो। असेच एका केस मध्ये घडले। एका व्यक्तीने 30 लाख रुपये देऊन जमीन ही खरेदी घेतली, रजिस्ट्रेशन झालं, 7/12 नाव देखील आलं। त्या व्यक्तीला वाटलं की आता मी मालक झालेलो आहे, पण 6 महिन्यातच त्याला नोटीस आली, कारण त्या जमिनीचे टायटल क्लिअर नव्हते। आजही त्या जमिनीवर लिटिगेशन हे होतं। येथे त्याची चूक काय झाली, तर त्याने जमीन घेण्यापूर्वी सर्च रिपोर्ट काढला नाही, तसेच त्या जमिनीवर बोजा आहे का हे समजून घेतलं नाही, आणि विशेष म्हणजे जी जमीन तुम्ही घेणार आहात त्याच्यावर कोर्ट केस चालू आहे का हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही। त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट काय झाला, तर आज ही जमीन अडकून आहे। आता एकदम क्लिअर समजून घ्या, 7/12 हा प्रायमा फेसी एव्हिडन्स म्हणजेच तो प्राथमिक पुरावा आहे, तो फायनल पुरावा नाही। तसेच रजिस्ट्रेशन म्हणजे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड, पण सेलरकडे व्हॅलिड टायटल होतं का हे वेगळं ठरतं, आणि म्युटेशन एंट्री म्हणजे फक्त रेकॉर्ड अपडेट, ही ऑनरशिप ट्रान्सफर नाही। त्यामुळेच आता प्रश्न असाही पडतो की ऍक्च्युअल ऑनरशिप म्हणजे काय, तर यामध्ये क्लिअर अँड मार्केटेबल टायटल, जमिनीबाबत 30 वर्षाची अखंडित साखळी, तसेच नो लीगल डिस्प्यूट आणि क्लिअर पजेशन। म्हणूनच ही देखील बाब लक्षात घ्या की कोर्टामध्ये एक गोष्ट खूप स्ट्रॉंग असते, आणि ती म्हणजे पजेशन। कधी कधी कागद हे तुमच्या नावावर असतात, पण जमिनीचा ताबा हा दुसरीकडे असतो। त्यामुळेच जमीन घेताना जो मी सांगतोय तो सिंपल पण पॉवरफुल फ्रेमवर्क नक्की वापरा। यामध्ये 30 वर्षाचा सर्च रिपोर्ट नक्की घ्या, भार प्रमाणपत्र हे नक्की व्हेरीफाय करा, तसेच त्या जमिनी संदर्भात कोर्टामध्ये केस आहे का किंवा लिटिगेशन आहे का ते बघा, तसेच सेलरला जमीन विकण्याचा अधिकार आहे का हे समजून घ्या, आणि लीगल ओपिनियन अवश्य घ्या। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, डॉक्युमेंट दिसतोय म्हणून ट्रस्ट ठेवू नका, व्हेरीफाय करा, कारण आज इंटरनेटवर माहिती खूप आहे, पण अर्धवट नॉलेजमुळे फुल लॉस। आणि 7/12 आहे म्हणजे जमीन सेफ आहे हा सर्वात मोठा गैरसमज आहे, आणि तुमचा एक चुकीचा डिसिजन तुमची सेविंग ही अडकवू शकते। म्हणूनच जर तुम्ही जमीन खरेदी करणार असाल तर आधी त्या जमिनीचे सर्व कागदपत्रे तपासून घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या। आणि हा व्हिडिओ जितक्या ग्रुप्समध्ये पाठवता येईल सर्वांना पाठवा। कदाचित हा तुम्ही व्हिडिओ जर पाठवला
तर एखाद्याचं लाखोचं नुकसान वाचू शकतं. आणि अशाच कायदेशीर टिप्स मिळवत राहण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका.